नमस्ते. जर तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपण लवकर दिसू लागलं, तर हे 15 उपाय नक्की करा. मैत्रिणींनो, कधी असं झालंय का की तुम्ही आरशात पाहिलं आणि तुमचं लक्ष अचानक कपाळावर उमटलेल्या त्या एका आठीच्या ओळीवर गेलं आणि मनात पाल चुकचुकली, बापरे, मी इतक्या लवकर म्हातारी दिसायला लागले की काय? खरं सांगायचं तर वय वाढणं ही काही वाईट गोष्ट नाही. पण वयापेक्षा आपला चेहरा जास्त थकलेला आणि मोठा दिसणं मनाला कुठेतरी टोचतं. तुमची त्वचा जर तुमची साथ सोडत असेल, तर घाबरून जाऊ नका. आज मी तुम्हाला असे 15 साधे पण मॅजिकल उपाय सांगणार आहे, जे तुमच्या त्वचेचं घड्याळ जणू उलटं फिरवतील. तुमच्या हरवलेल्या तारुण्याची चमक परत मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा उपाय सर्वात सोपा आणि प्रभावी आहे. नंबर 1. उशीवर झोपण्याची पद्धत. एका कुशीवरची चूक. तुम्हाला माहीत आहे का, एकाच कुशीवर तोंड दाबून झोपल्याने चेहऱ्यावर कायमच्या सुरकुत्या पडू शकतात. काय कराल? शक्यतो पाठीवर सरळ झोपण्याचा प्रयत्न करा. यामुळे चेहऱ्यावर कोणताही दबाव येत नाही आणि त्वचा सकाळी ताजीतवानी दिसते. नंबर 2. चारोळी आणि कच्चं दूध. राजेशाही फेस पॅक. आपला रंग उजळण्यासाठी आणि त्वचा तरुण ठेवण्यासाठी चारोळीचा वापर आवर्जून करायला हवा. यात असे काही नैसर्गिक फॅट्स असतात जे त्वचेवरील सुरकुत्या गायब करतात. काय कराल? थोडी चारोळी कच्चे दूध घालून रात्री भिजत घाला आणि सकाळी त्याची बारीक पेस्ट करून चेहऱ्याला लावा. ही पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि डाग निघून जाऊन त्वचा मखमलीसारखी मऊ आणि तरुण होते. नंबर 3. साखरेचा वापर. सौंदर्याला लागलेली वाळवी. मैत्रिणींनो, आपण चहा किंवा गोड पदार्थातून जी साखर खातो, ती तुमच्या नाजूक त्वचेची सर्वात मोठी शत्रू आहे. शरीरात जास्त साखर गेली की त्वचेचा लवचिकपणा कमी होतो आणि चेहरा ओघळलेला दिसू लागतो. काय कराल? साखरेचं प्रमाण कमी करा. गोड खायची इच्छा झाली तर गूळ किंवा खजूर खा. यामुळे रक्तातील शुद्धता टिकून राहील आणि सुरकुत्या तुमच्यापासून लांब राहतील. नंबर 4. सुगंधी चंदन आणि गुलाब पाणी. थंडावा आणि घट्टपणा. आयुर्वेदात चंदनाला यंगनेस टिकून ठेवण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानलं गेले. उन्हामुळे किंवा वयामुळे त्वचा जेव्हा आपली लवचिकता हरवते, तेव्हा चंदन एखाद्या मॅजिकसारखं काम करतं. काय कराल? शुद्ध चंदन उगाळून किंवा चंदनाची पावडर गुलाबाच्या पाण्यात मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला लावा. हे फक्त चेहऱ्याला थंडावाच देत नाही, तर त्वचेला नैसर्गिकरित्या लिफ्ट करतं, ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि चेहरा नेहमी साचात बसल्यासारखा सुंदर दिसतो. नंबर 5. तांदळाच्या पाण्याचे गुपित. सौंदर्याचं रहस्य. जपानी स्त्रिया वयाच्या 50शीतही विशीतल्या का दिसतात? त्याचं उत्तर आहे तांदळाचं पाणी. हे पाणी त्वचेसाठी एखाद्या नॅचरल टोनरसारखं काम करतं. काय कराल? तांदूळ भिजवलेले पाणी फेकून न देता त्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा टाईट होते आणि रोमछिद्र लहान होतात. नंबर 6. विटॅमिन सी तुमची यूथ बॅटरी. सुरकुत्यांना रोखण्यासाठी विटॅमिन सी हे सर्वात प्रभावी आहे. हे त्वचेतील कोलेजन तयार व्हायला मदत करतं, ज्यामुळे चेहरा अजूनच उजळ आणि डागविरहित राहतो. काय कराल? आहारात आवळा, संत्री किंवा लिंबाचा समावेश करा. हे नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेचं म्हातारपणापासून संरक्षण करतं. नंबर 7. ओमेगा 3 आणि फॅट्स नॅचरल ऑइल. त्वचेला फक्त बाहेरून क्रीम लावून चालत नाही. जर तुम्ही आहारात चांगले फॅट्स घेतले नाहीत, तर त्वचा कोरडी पडते आणि म्हातारपण लवकर दिसतं. काय कराल? रोज 2 अक्रोड किंवा 4 बदाम भिजवून खा. भिजवून यासाठी की त्यातील उष्णता कमी होते आणि त्यातील जास्तीत जास्त पोषक तत्व शरीराला मिळतात. हे तुमच्या त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात. नंबर 8. ग्रीन टीचा चमत्कार. तुमच्या त्वचेचा बॉडीगार्ड. मैत्रिणींनो, ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठी नाही, तर त्वचेवरचं म्हातारपण रोखण्यासाठी सुद्धा भारी आहे बरं. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या पेशींना पुन्हा जिवंत करतात. काय कराल? वापरलेली ग्रीन टी बॅग फेकून न देता फ्रीजमध्ये थंड करा
आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी होते आणि त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. नंबर 9. डोळ्यांची विशेष काळजी. वयाचे थंबनेल. आपल्या चेहऱ्यावर म्हातारपण सर्वात आधी डोळ्यांच्या आजूबाजूला दिसतं, कारण तिथली त्वचा खूप नाजूक असते आणि ती लवकर ताणली जाते. काय कराल? रात्री झोपताना बदामाच्या तेलाने डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. यामुळे डार्क सर्कल्स आणि बारीक रेषा नाहीशा होतात. नंबर 10. घरगुती कॅफीन थेरपी. त्वचेला देईल इन्स्टंट लिफ्ट. कॉफी फक्त मूड फ्रेश नाही करत, तर ती त्वचेला टाईट करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. काय कराल? सुट्टीच्या दिवशी थोडा निवांत वेळ काढून अर्धा चमचा कॉफी पावडर आणि थोडं मध एकत्र करून चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढतं आणि रंगात उजळपणा येतो. मैत्रिणींनो, आपण रोज तर इतरांसाठी स्वतःला पळवत असतो, पण यापुढे रोजचा फक्त अर्धा तास स्वतःसाठी काढणार असाल तर एक रेड हार्ट कमेंटमध्ये नक्की टाका. बघूया आपल्या किती मैत्रिणींना अजूनही तरुण दिसावंसं वाटतंय. नंबर 11. स्माईल एक्सरसाइज. विनाखर्चाचं फेसलिफ्ट. दिवसभर कामाच्या गडबडीत आपण चेहरा गंभीर, आंबट करून बसतो, ज्यामुळे चेहऱ्याचे स्नायू आकसतात, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा परिणाम दिसू लागतो आणि अकाली सुरकुत्या पडू लागतात. काय कराल? दिवसातून 2-3दा चेहऱ्याचे सोपे व्यायाम करा. उदाहरणार्थ गाल फुगवणे. हे स्नायूंना फिट ठेवतात आणि त्वचा सैल पडू देत नाही. 12. जायफळाची जादू. सुरकुत्यांचा नॅचरल इरेजर. जायफळ फक्त मसाल्याचा पदार्थ नाही, तर ते त्वचेसाठी एखाद्या मेडिसिनसारखं काम करतं. जुन्या काळी बाळंतिणीच्या किंवा घरातील स्त्रियांच्या चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी याचा वापर व्हायचा. काय कराल? जायफळ दगडावर थोडे कच्चे दूध घालून उगाळून घ्या. ही तयार झालेली पेस्ट फक्त सुरकुत्यांवर किंवा काळ्या डागांवर लावा. यामुळे त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि त्वचा पुन्हा घट्ट होऊ लागते. नंबर 13. गरम पाण्याने अंघोळ. त्वचेचा ओलावा चोरणारा चोर. खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं, ज्यामुळे त्वचा ड्राय पडून फाटल्यासारखी आणि माथारी दिसू लागते. काय कराल? नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो. कधीकधी अधूनमधून बर्फाच्या पाण्यानेही चेहरा धुवा. अजून छान रिझल्ट मिळेल. नंबर 14. नाईट केअर रुटीन. मोस्ट इफेक्टिव्ह. जसं आपण मोबाईल चार्ज करतो, तशीच आपली त्वचा रात्री स्वतःला रिपेअर करत असते. यावेळी योग्य पोषण दिलं तर जादू घडते. काय कराल? झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून एखादं चांगलं सिरम किंवा अगदी शक्य नसेल तर किमान साध्या नारळ तेलाचे 2 थेंब चेहऱ्याला लावून झोपा. यामुळे रात्री तुमची त्वचा रिजनरेट होईल आणि सकाळी आरशात तुम्हाला स्वतःचा चेहरा बदललेला दिसेल. नंबर 15. सकारात्मक विचार. चेहऱ्यावरचा नैसर्गिक ब्राईटनर. तुम्ही कितीही महागड्या क्रीम लावा, पण जर तुम्ही मनातून दुःखी, असमाधानी आणि चिंतेत असाल तर चेहरा निस्तेजच दिसेल. काय कराल? मनातून आनंदी राहा. जेव्हा तुम्ही मनापासून हसता तेव्हा चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात आणि तुम्ही अधिक तरुण दिसता. तर मैत्रिणींनो, हे होते ते 15 उपाय. वय वाढणं नैसर्गिक आहे, पण ते चेहऱ्यावर दिसू न देणं आपल्या हातात आहे. तुमचे वय आणि वजन किती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि सुंदर दिसत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. कायम चमकत राहा. धन्यवाद.